कलमा वाजता आला म्हणून आसाममधील प्राध्यापकांचा जीव वाचला। 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला। हल्ल्याच्या काही वेळा आधीच आसाम विद्यापीठाचे असोसिएट प्रोफेसर देबाशिष भट्टाचार्य आपल्या पत्नी आणि मुलासोबत बैसराच्या निसर्गरम्य परिसरात एका झाडाखाली बसून विश्रांती घेत होते। तेव्हा त्यांच्या शेजारी बसलेल्या काही जणांना कुराणातील कलमा वाचताना त्यांनी ऐकलं। परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन देबाशिष यांनीही तात्काळ कलमा वाचायला सुरुवात केली। अचानक त्या दहशतवाद्यांपैकी एक जण देबाशिष यांच्याकडे आला आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यात त्यानं गोळी झाडली। यानंतर त्या दहशतवाद्यानं देबाशिष यांच्याकडे पाहून तू काय करतोयस असं विचारलं। तेव्हा न घाबरता देबाशिष यांनी आणखीनच जोरात कलमा वाचायला सुरुवात केली। हे पाहून तो दहशतवादी काहीच न बोलता तिथून निघून गेला। नंतर योग्य वेळ साधून देबाशिष यांनी आपल्या कुटुंबासह तिथून पलायन केलं। एकदा विचार करा, देबाशिष सरांनी जर त्या क्षणी कलमा वाचला नसता तर कदाचित आज त्यांचं कुटुंब आपल्या पायावर उभं राहिलं नसतं।